ईश्वर आंधळा नाही आहे, तो आशीर्वाद देतो. आणि मला वाटतं हा रौप्य महोत्सवचा संपूर्ण 2 दिवसाचा कार्यक्रम पाहिल्यानंतर त्याची अनुभूती प्रत्येकाला या ठिकाणी येते आणि प्रत्येक जण त्याचा गौरव उद्गार करतोय. त्यामागे आपल्यासारख्यांच्या अनेकांच्या प्रेरणा आणि सहकार्य आहे. दरम्यान मंगेश अतिशय गुणी असा खेळाडू, त्याचं षटक संपलंय. आणि आता किरण पवार, गणपती ट्रॅव्हल्सचे मालक, ज्यांचं ह्या मंडळासाठी अनमोल सहकार्य असतं आणि सदैव त्यांचं म्हणणं असतं, सर तुमचा कोणताही कार्यक्रम असो हम तुम्हारे साथ है. त्याच किरणजींचं गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतो आहे. आणि लेफ्ट हँड बॅट्समन आकाश या ठिकाणी अतिशय खरा फटका मारलेला आहे आणि त्या ठिकाणी ते बाद होत आहेत. किरण यांच्या पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर गडी बाद झालेला आहे आणि धावसंख्या 11 या धावसंख्येवर दुसरा गडी बाद झाला आहे तो शेनाळे संघाचा. भैरवनाथ क्रिकेट संघ शेनाळे. आकाश यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहेत ते बॅट्समन नेम नितेश. गरमागरम वडापाव, चहा, भजी तयार आहे, त्याचा आपण लाभ घेऊ शकता. कोणी आईस्क्रीम घ्यायचं बाकी असल्यास त्याने आईस्क्रीम घेऊ शकता. ज्या सुविधेचा लाभ आपण घेण्याचे बाकी असाल त्या सुविधेचा लाभ घ्या. आणि हा सुंदर गॅप केलेला आहे. हो नितेश, वेल डन, वेल स्टार्ट. आपलातून छत्रपती शिवाजी क्रीडांगण शिरगाव अतकोल घाणेकवडीच्या स्टेडियम मध्ये हा रौप्य महोत्सव साजरा होतोय. 2000 मध्ये या स्पर्धांना प्रारंभ झाला. पहिल्या वर्षाला फक्त केवळ 9वी पर्यंत या स्पर्धा आम्ही सुरू केल्या. पनळी खुर्द हा संघ त्यावेळेला विजेता ठरला होता आणि त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी 31 वेगळ्या प्रकारे साजरा करण्याच्या विचारधारेने प्रेरित होऊन शिक्षक होण्याच्या ह्या संपूर्ण सेवेमध्ये आपण जनसेवा वेगवेगळ्या माध्यमातून करू शकतो. जसे की नवरात्र उत्सव जो आमचा चाललेला आहे त्याला 23 वर्ष झालेले आहेत. त्याच्यानंतरच्या 2 वर्षानंतर त्याचाही रौप्य महोत्सव होणार आहे. आणि हा मात्र अतिशय खराब फटका आणि या ठिकाणी गडी बाद. किरण अतिशय उत्तम गोलंदाजी करतायत. या ठिकाणी संघाच्या दोन्ही संघाच्या कामगिरीमध्ये चढ उतार दिसतोय. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चौथा गडी बाद, तिसरा गडी बाद झाला तो 15 धावसंख्या. पहिला गडी बाद झाला होता 7 धावसंख्येवर, दुसरा गडी बाद झाला होता 11 धावसंख्येवर, तिसरा गडी बाद झालाय 15 धावसंख्येवर. अशा तऱ्हेने या ठिकाणी शेनाळे संघाची धावसंख्या आहे 3 बाद 15. 2 षटकांचा सामना. या ठिकाणी आता नवीन आलेले फलंदाज आहे, त्यांचं नाव आहे सतीश चव्हाण. आपल्या संघाचे संघनायक आनंददादा सतीश चव्हाणांनी आपल्या ह्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी सगळ्या मुलांसाठी जर्सी, व्हाईट जर्सी आणि कॅप्स त्यांनी आपल्या मुलांसाठी तयार केलेल्या, केवळ संघासाठी नाही तर शेनाळे गावातील प्रत्येक खेळाडूसाठी त्यांनी जर्सी दिलेली आहे. आणि निश्चितपणाने त्याला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यासाठी नितेश चव्हाणांसाठी. मात्र ते पॅव्हलियन मध्ये पडतात असं समजतंय. आम्हाला त्यांच्याकडून बॅटने सुद्धा कामगिरीची अपेक्षा होती. त्यांची जागा घेण्यासाठी चालले आहेत ते मनोहर. धावसंख्या 15. आणि किरणजी आपल्याला हॅट्रिक चान्स आहे. जर आपण हॅट्रिक मारली तर गुड डे ओम ओ सोहम गणेश गुळेकर यांच्या वतीने. आणि हा ही हॅट्रिक झालेला आहे. आणि किरणजी ह्या टुर्नामेंट मधील सगळ्या सामन्यातील पहिली हॅट्रिक. जरा जोरदार टाळ्या किरण पवारांसाठी. गणपती ट्रॅव्हल्स, गणपती बाप्पा मंगळमूर्ती. आणि किरणजी अतिशय सुरेख प्रकारची ही गोलंदाजी. या ठिकाणी आपण हॅट्रिक घेतलेला आहे आणि हा एका ओव्हर मध्ये 4 विकेट गेलेला आहे. मला वाटतं अजून एखादी विकेट जर किरणजी घेतली तर पंचम साधला जाईल. अतिशय सुंदर प्रकारे खर तर एक वेगळी एनर्जी या ठिकाणी ह्या सामन्यामध्ये आम्हाला आलेली पाहायला मिळते. आमचे परममित्र नितीन लांबे म्हणजे माझा भाई या ठिकाणी या स्पर्धा किंवा कोणताही कार्यक्रम असू दे बालमंडळाच्या प्रत्येक माझ्या उपक्रमासाठी भाईचा आशीर्वाद मला आवर्जून असतो. आणि सुंदर विचारधारा असणारं व्यक्तिमत्व आमच्या शिक्षकांमधलं आहे. अतिशय बहुगुणी, कलागुणी आणि वैचारिकतेची प्रगल्भता असणारा हा आमचा परम मित्र, ज्याच्याबद्दल अनेक विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत. एक विद्यार्थी आमचा माझ्या तर या ठिकाणी शेजारी उजवी साईडला बसलेला आहे. आम्हाला आठवतंय भाई आणि मी सडे जाधवच्या शाळेमध्ये स्कॉलरशिप साठी दोघे जण जोडीने त्यासाठी मेहनत घेत होतो आणि तो आवर्जून त्या सगळ्याचं शेअरिंग करतो.